ये वो ये रंगा ये वो 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 विठाये किठाये माझे कृष्णाये कान्हाये विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई मिठाई किठाई माझे कृष्णाये कान्हाये विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया आता भिनव वागविलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली बिया शरदिंदू समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांची पवित्र आहे निनगुर नाम तिथे असं समाधी भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु पंकट स्वामी दयाळा तुमची दासीचा दास करुणी ठेवा 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 टाळी वाजवा झाली कीर्तनाला सुरुवात हा माग बसलेले पुढे बसलेले कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे जोरात टाळी वाजवा झाली बघा कीर्तनाला सुरुवात जय हो वारे वाट बाळकरी ज्यांच्या कृपेने जीवन भेटले असे वैकुंठवासी जे समाधी धन आपल्या गावात झालेले गुरुनाम गुरु सद्गुरु श्री काशीगिरीजी बाबा त्यांच्या 61व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जमलेलो आहेत आपण काय कमी केलं नाही त्यांनी आपल्याला त्यामुळे त्यांच्या दारात आल्यावर टाळी वाजवायला काटकसर करू नका हा जोरात जोरात काही गावकऱ्यांनी काटकसर नाही भागवा भागवे नाही गोड नियोजन गोड साऊंड सर्व्हिस दोन्ही गायक आपल्या गावचं भूषण आणि ताणोबरायची लेकरं हा जोरात आशीर्वाद द्या आशीर्वाद द्यावा हाच
बोली रे जे भक्ती नभ विधाताय बोली रे जे भक्ती तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा दादा करून ठेवा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त ऐश्वर मुकुटमणी संत सम्राट फक्त विकू थोडासा कमी कर काहीच करू नको आता लय दिसांनी लग्न जमल्यावर लय पळापळ होत असते आता जमून आलं ना सगळं ज्यांच्या पोटात नाही आन घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान असलेले पाणी प्यायला खापराचा माठ जेवायला गळक ताट झोपायला मुडकी खाट पण शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी श्री सुमन आणि जिजाई रमन असलेले भगवान श्री तुकोबर यांचा असून आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबर आहे साधू या अवतीर्ण या भूतलावर आल्यानंतर उभ्या पावली ज्या वेळेस निघून जातो जात असताना कोणत्या कर्तृत्वानं जातो ना काही क्रांती करून जातो अशा क्रांतीचं चिंतन आजच्या अभंगातून मांडतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ आणि वैष्णव श्रेष्ठ सद्गुरू श्री काशीगिरीजी बाबा आणि बाबांचा हा संजीवन समाधी सोहळा जरा बारीक बोलतो योग्याचा साधूचा होतो तो संजीवन समाधी सोहळा भक्ताची होती ती पुण्यतिथी आणि गंगूचीन केरब्याचं होतं ती वर्ष सराद विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ठन ठन याचं कारण आहे ज्यांच्या दरबारात जमलो तुकोबर यांनी प्रमाण लिहून दिले वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये आणि अशा साधूच्या दारात असल्या कारणामुळं ज्यांच्या कृपाछत्राखाली हे गादीची परंपरा पुढे चालली असे सद्गुरू श्री रामादंडू स्वामी महाराज आणि सर्व गावकरी मंडळी आणि त्यामध्ये काही कोणाची नावं घेऊन कोणाची ठेवू असं राहिले मला वाटतं मी मागच्या वेळेस आपल्या गावातल्या विठ्ठल रुक्मिणीचा मंदिराचा वर्धापन दिन होता त्यावेळेस किन्नरकी करायला आलो होतो शब्द नीट ऐका याचं कारण दुसऱ्याच्या नावावर आलो होतो किन्नरकी चांगली केली का डायव्हरकी भेटत असते कळतंय ना तुम्हाला किन्नरकी चांगली झाली त्यामुळं आज सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रेमातून आज पुन्हा तुमच्या सर्वांचं दर्शन झालं आणि त्यामध्ये हे गाव तसं पुण्य पावन पण या गावाला एक नवी ओळख बनली बरं का पहिलं जुन्या लोकाला विचारलं ना जवळाला म्हणजे कोणचं कोण्या जुन्या लोकाला विचारा त्या लोकांचं नाव होतं बरं का गुरुजी तुम्ही लई मनाव घेऊ नका पण जुने लोक म्हणायचे जवळाला म्हणलं की बिन पाण्याचं जवळाला बिन पाण्याचं आता जवळाल्याची ओळख बनली वेगळी बनली याचं कारण हे महात्मा तुमच्या गावात आला
आणि आता जावळाला कोणतं? अहो ती नाही का ज्या गावात वारकरी शिक्षण संस्था आहे ती जावळाला. ही लेकर ज्ञानोबरायची लेकर आपल्या दारात आली. कधी आपल्याला ज्ञानोबरायच्या दारात जाऊन लेकराला बघणं व्हायचं? आपल्या लेकराला कुणी बाब्या म्हणतंय पण दुसऱ्याला कार्टच म्हणत असतं. पण हे ज्ञानोबरायची लेकर आपल्या गावात उभा राहिली आणि या गावाला नवी ओळख बनवणारे म्हणजे परमस्नेही परमादरणीय आप्पा महाराज असतील. त्याचबरोबर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहायला घ्यावी आणि ज्ञानेश्वरी ज्या दिवशी अर्जुनाकडे बोलावं त्यावेळेस देवाला सांगावं, ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथा मला असं वाटतं ही गीता थोडी बाजूला ठेवावं आणि अर्जुनालाच बोलत बसावं. का काय त्या अर्जुनाचं प्रेम असेल. लग्नाची बायको जरी असली तर 2-3 महिन्यांनी उफारटी बोलती. लग्नाची कळतंय ना बोलणं, लग्नाची म्हणलो त्याच्यामुळे अंधार इथली तर कवा बोलत ती काय तिचं काय नाही. लग्नाची असली तरी उफारटी बोलती. पण काय अर्जुनानं पुण्य केलंय की जगाचा लक्ष शुपाळाचा एक शब्द सहन करत नाही. आणि अर्जुनाने किती शिव्या दिल्या तरी या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. आणि मग देव म्हणतात मला वाटतं अर्जुनालाच बोलत बसा. अर्जुन एकच व्हावा ऐसे वाटे मज जीवा. का बरं म्हणले अर्जुनाच्या नावात ताकद आहे. काय ताकद आहे म्हणले अर्जुनाचं नाव घेऊन ज्या दिशाला जाऊ ती दिशा सुद्धा अर्जुनाला विजय बनवून देते. तुझे नामे अपयशी दिशा लंगिले. मी याच्याकरता बोललो असे काही जीवनात अर्जुन असते कुठल्या दिशेला जा यश असतं त्यांच्या पदरात यश. काही माणसाचं तोंड बघितलं की म्हणते वा रामराव आज आपलं काम होतच आहे का म्हणले अरे त्याचं तोंड बघितलं. आणि काही माणसाची तोंड बघितली तो म्हणतो क म्हणत बघितलं असं बरं ह्याचं मी 3 दिवस जे पान गोड लागत नाही का आर त्यो लयत खडुळ्या वाहनाच आहे म्हणे. शब्द का काही शब्दात आणि तोंडात ताकद असते. तसं काही गुण माणसाला उपजत भेटतात. त्यामध्ये या गावाचं दुसरं भूमिपत्र रत्न माझे परमस्नेही माऊली महाराज ते सुद्धा पकवाट क्षेत्रात गेले तरी सुद्धा तेवढंच मोठेपण आणि आता कीर्तन क्षेत्र सुद्धा धरल्यानंतर सुद्धा तेवढंच मोठेपण. याच्याकरता बोललो अर्जुनाच्या नावाचे असते ती कुठल्या वाटाला जा यश घेऊनच जन्माला येणार. आणि अशा या पुण्य पावन जावळाला नगरीमध्ये एका साधूचा संजीवन समाधी सोहळा आपण मला वाटतं 61वं वर्ष आहे. महाराज लोक श्राद्ध नीट घालते का नाही पंचायत आहे आजच्या काळात श्राद्ध घालीत नाही. घडलेलं सांगतो 2 महिने झाले मी पुण्यात कर्वेनगरला एक जणाच्या दशक्रिया विधीसाठी गेलतो. तू म्हणता तू का दावा करतो का नाही. आळंदीकडे पद्धत आहे दशक्रियाला प्रवचन करायची. तिकडे गेलो त्याचं पोरग आयटीत कामाला जात होतं. आयटीत बोलणं कळत आहे ना. आयटीत पोरग आयटीत कामाला जात होत कळत आहे ना. आयटीत पोरग आयटीत कामाला जात होत. नाही आता कळलं त्याला धन्यवाद. नाही कळलं परवा दिवशी पंगत खाऊन जा घरी. आयटीत कामाला जायचं. त्याचा बाप मेल्यावर त्यांनी 10वा गुत्ता दिलता बामणाला. 10वा गुत्ता. बामणाला मला किती पैसे लागते तेवढं सांग. म्हणशील तेवढं देतो पैसे सांग. बामण म्हणला मी सगळं करीन रे पण टकलं कुणाचं करू. तर मला ज्याचं प्रवचन आहे त्याचं कर. हे मी कुणाचं सांगतोय. पोटचा पोरगा 10वा करायला मागं पुढं धाजावतोय. पण काय भूमी असल 61वा संजीवन समाधी सोहळा करताय. काय धन्य भूमी. असे महात्मे पाहिले का उभ्या पावली डोळ्यांनी बघायचे कानाने साठवून ठेवायचे पुन्हा नाही. हे जीवन या गावाला लाभलो खूप दुर्मिळ खूप दुर्मिळ. महाराज बारीक वाक्य बोलतो श्रीमंत माणसं जन्माला येणं हे त्याचं प्रारब्ध आहे. पण साधू जन्माला येणं त्या गावचं पुण्य ही ध्यानात ठेवा. पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घे. हो पवित्र
साधू जन्माला यावा, जन्म त्या गावाची पुण्याई लागते. आणि असा साधू ज्या नगरीत विसावतो ती नगरी विसावण्याला सुद्धा गावची पुण्याई लागते. आणि काय महत्भाग्य या जवळाला नगरीचं. असा साधू आपल्या इथं विसावला. हे डोळ्याने साठवून ठेवा, पुन्हा नाही. बारीक बोलतो, सोंग घेऊन लई जगते साधूची, पण साधू निखळ भेटणं दुर्मिळ गोष्ट आहे. का? याचं कारण आहे, भोगानं मापल्या जातो त्याला श्रीमंत म्हणत जा, आणि त्यागानं मापल्या जातो त्याला संत म्हणत जा. त्यागानं मोठा, त्याग जेवढा मोठा, किती त्याग करावा. मला वाटतं 12 वर्ष महात्मे नुसते फलाहालावर होते. 12 वर्ष नुसतं मौन, कुणालाच बोलले नाहीत. आपल्याला तर दम निघाना कीर्तनात, तुला बोलू का मला बोलू झाले. पण 12 वर्ष यांनी कुणाला काय बोलले नाही. कसं दम निघला असेल. महाराज बोलायचं सोडा, आपल्याला कीर्तनात बसल्यावर 25 आसनं करतो आपण, बसल्या बसल्या जागेवर बसू वाटते तर बसत येत, आणि 2 पायाची चूल करीत येत अशी, खालून का जाळ घालावा का 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 बसणं लय गमत. पुन्हा बसायचं आणि ही 5 फुटाची पट्टी वरनं मांडायची, इकडे तिकडे बघायचं, आणि 6 किलोचं कुकर वरनं टाकायचं, आणि कीर्तन होस तर शिट्यात येत बसायचं, बंद कर बंद कर. ही आपली सवय. पण विचार करा, किती इंद्रियावर दम धरून जगावे. असा साधू जन्माला आला. नाही, मी तुमचं नाही सांगत, तुम्ही आपलं उद्यापासून गाद्या घेऊन येत जा, झोपा इकडेच. तसं नाही, कशाला कुणाला काय बोलायचे उगाच. परंतु साधू कळून त्यांच्या वाटावर चालायला. ऐका, एका महात्म्याचं वाक्य ऐकलं, ज्यांच्या कृपाशीर्वादानं आपला हा उत्सव चालू. वैकुंठवासी भीमसे बाबा गडकरी एक वाक्य म्हणायचे. ते म्हणायचे, बुवा, साधू कळून साधूच्या वाटावर चालायला खानदानी हृदय लागतं. खानदानी. हे कळायला त्यांनी उदाहरण द्यावं. नारळी सप्ताह झाला का बाबांनी डोक्याचा फेटा काढायचा, आणि लाला चोपदार होता, लाला चोपदाराच्या डोक्यात घालायचा. फेटा घातला का बाकीची भजनी नाक मुरडायची. म्हणायचे, आला का 8 दिवस आम्ही वर ताण करायची, आणि मानाचा फेटा लालाला. तर बाबांनी म्हणा, ऐका, लालाला फेटा बांधला रे बांधला, डामडोलाने सहन करायला खानदानी हृदय लागतं. तसं बुवा, साधू कळून त्यांची वाट धरायला खानदानी हृदय लागतं. नाही तर कुणाच्या वाटा जायला लय वाट आहेत. 2 महिन्यांनी चालू होत्या ना, आता 2-4 दिवसातच आचारसंहिता आहे, चालूच होय ना आता. जय हो, कुणाच्या वाट पळतोय. पण महाराज खऱ्या वाटावर चालायला खानदानी हृदय लागतं. आणि अशा साधूचा संजीवन समाधी सोहळा आहे. महाराज, अशा साधूचं जीवन किती विशेष. अहो महाराज, काय सांगावं, किती विशेष. या कालावधीत आता यंदाचा अनेक दुग्ध शर्करा योग, पवित्र असा नवरात्र उत्सव सुद्धा याच्यातच चालू. अगदी पार पुण्यतिथी संजीवन समाधी सोहळा नाही, आजचा हा काळ म्हणजे आषाढी वारीची दाटीच. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची हो. पुंडलिक शोभे बालवती, पुंडलिक देवता शोभे बालवती. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कती हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कती हो. उद बोला उद बोला, 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 उद बोला उद बोला. उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माई बाबुलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माई बाबुलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला नंदबाई बाबुलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला नंदबाई बाबुलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राणी हो, पुंडलिक देवता शोभे बाळवंती. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. उद बोला उद बोला. असलं म्हणी जाऊ आज, नाही तर लोक काही म्हणित येत. मी परवा पुण्यात कीर्तन केलं,
आरती म्हणत होता, हिरवी टोपी तिरक्या भांगावरी ग आंबाची नजर. का बोल मी एवढं बघायला 3 दिवस 3.5 पीठ शिंडलो. माहूरला तर हा नैवेद्य नाही, सप्तशृंगी पशी नाही, अजून जवळजवळ पाहिलं तर फक्त तुळजापूरलाच नैवेद्य तेवढा. पण तिथं जे बोहपेत मी कीर्तनाला गेलो त्यांना विचारलं का असं आहे का, म्हणले असं काही नाही. गोड पाट्याचा जेवढा नैवेद्य तेवढा देवीच्या मुखाला जातो. म्हणले हो ह्यो म्हणले देवाचा नाही, मग देवीच्या जे खालचा तो राक्षस आहे त्याच्यासाठी हे नैवेद्य असतो. आणि मग तेव्हा ठरलं अर म्हणले देवीच्या नावाखाली खाणारी राक्षस जन्माला जे असेल असं म्हणे. बरोबर. आणि त्यातली त्यात हा साधूचं जीवन काय साधू विशेष ऐका. अशा साधूची क्रांती महाराज आजच्या भंगात व्यक्त करतात. महाराज लवकर सांगा, घड्याळ 10:15 वाजले, 11ला थांबायचे. बरोबर बरोबर लवकर चला. महाराज असा साधू जन्माला आला, असं काय कीर्ती जीवनात केली त्यांनी सांगा. ऐका. महाराज ज्यांच्या संजीवन समाधी सोहळा करतोय त्यांनी काय कीर्ती जीवनात करून ठेवली. काय कीर्ती केली महाराज ऐका. जीव जन्माला येतो, जन्माला यायला काही नाही, मरताना काही नाही. पण महाराज म्हणले साधू गेल्यानंतर माग 3 गोष्टी राहतात. पहिलं, साधू गेल्यावर साधूचं ज्ञान शिल्लक राहत. साधू गेल्यावर साधूचं माग काय शिल्लक राहत अजून. महाराज म्हणले ज्ञान. साधू गेल्यानंतर अजून गेले मुनिजन अनादी जे आधी राहिल्या समाधी जगा माझी, साधूची समाधी जगात शिल्लक राहते. आणि तिसरं, साधू गेल्यानंतर साधूची राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू गेल्यावर कीर्ती राहते. बरं महाराज, अशी कीर्ती राहायला साधून काय केलं सांगा. एवढंच सांगायचं आणि थांबायचं. ऐका. अशी कीर्ती व्हायला काय की महाराज म्हणले कीर्ती व्हायला ओळखून जगले. काय निश्चित काय हे ओळखून ठरले. महाराज निश्चित काय ऐका, मी तुम्हाला विचारतो, मला सांगा निश्चित गोष्टीची माणसाने तयारी करावं का अनिश्चित. बोला की निश्चित. हे निश्चित कळत नाही का सोपं करून. हातच्या गोष्टीच्या पाठीमागं लागावं का पळत्या गोष्टीच्या. बोला बोला. हातच्या. अजून सोपं करू. सोयाबीन 4.5 क्विंटल, 4,500 रुपये क्विंटल आहे. आणि गांजा कसा आहे बोला की. भाऊ माहित नाही. असं असं खरं भाऊ. आणि तुम्हाला माहित नाही, मी काय त्याच्यातच रोजता. मला तरी कुठला माहिती, मला माहित नाही. पण म्हणते तो महाग आहे, किलोला महाग आहे, महाग आहे. आता मला सांगा, मग जर एवढा महाग आहे मग माणसाने तिकडे पळायला पाहिजे का सोयाबीनकडे पळलं पाहिजे. सोयाबीनकडे का. सोयाबीन कशी हातातली, आणि हे कधी अडकीन सांगता येत नाही. म्हणून माणसाने कुठल्या गोष्टीच्या मागे लागावं, हातच्या का पळत्या. हातच्या. मग हातच्याला निश्चित म्हणा आणि पळत्या गोष्टीला अनिश्चित म्हणा. मग आता मला सांगा, निश्चित गोष्टीची तयारी करायची का अनिश्चित. बोला बोला मोठ्याने. निश्चित. मग या जगात निश्चित काय आहे बरं मला सांगा. एखाद्याचा जन्म होणं, एखाद्याचं लग्न होणं निश्चित का अनिश्चित. बोला की. लग्न होणं निश्चित का अनिश्चित. निश्चित नाही, अनिश्चित आहे. जरी निश्चित असतं तर सगळ्याची झाली असती.
माझ्यासारखा एखादा पिपळा खालच्या मुंजाला सोडला नसता. निश्चित नाही आहे, अनिश्चित आहे. बरं झालं लग्न, लग्न झाल्यावर मनाजोगी बायको भेटणं निश्चित का अनिश्चित? बोला की. अनिश्चित आहे. निश्चित असतं तर माणसं रडली नसती. बरं जा मिळाली बायको, मिळालेली बायको संस्काराने भेटणं निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. निश्चित असती तर सासूनाचं भांडण लागलं नसतं. बरं जमलं, पुन्हा तिच्या पोटी मुलगा जन्माला येणं निश्चित का अनिश्चित? अनिश्चित आहे. निश्चित असतं तर लोकांनी सोनोग्राफ्या केल्या नसत्या. अनिश्चित आहे. म्हणते तो मध्ये ते गुजरातला जायचे, तिथे एक कोण बाबा होता, पोटावून हात फिरवला, नारळ दिला की पोरग व्हायचं. आप्पा महाराज मी लय त्याला धन्यवाद देतो. मेहरबान की तो बायाच्यात पोटावून हात फिरवत होता. 2-4 गाड्यांच्या फिरवलो काय केलं असतं. मेहरबान म्हणतात, पण अनिश्चित गोष्ट आहे. बरं जन्माला आला मुलगा, मुलगा जन्माला येणं आणि त्यानं सुसंस्कारानं वाढणं निश्चित का अनिश्चित? अनिश्चित आहे. निश्चित असतं तो लोक आमच्याकडे आली नसती, महाराज पोराने हाकलून दिलं म्हणा आली नसती. अनिश्चित आहे. पण जन्माला आला मुलगा आणि तो मुलगा एक दिवस मेला निश्चित का अनिश्चित? अहो मरण निश्चित आहे, अनिश्चित कुठे? जो जन्माला येणार तो एक दिवस जन्माले बाल, जन्माले बाल, जन्माले बाल, जन्माले बाल. हे जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ. त्याची बात बाहेर येतात, त्याची बात बाहेर येतात. जन्मा आले बाळ, जन्मा आले बाळ, जन्मा आले बाळ, जन्मा आले बाळ. जो जन्माला येणार तो मरण निश्चित आहे. मग मला सांगा तयारी कोणत्या गोष्टीची? निश्चित गोष्टीची. या जगात निश्चित काय आहे बोला? आत्ताच ठरलं की राव निश्चित काय आहे? मरण काय आहे? निश्चित आहे. आणि तुम्ही उत्तर दिल ती तयारी कोणत्या गोष्टीची? निश्चित गोष्टीची. आणि निश्चित काय आहे? मग मला हात जोडून सांगा तुम्ही तुमच्या मरणाची काय तयारी केली बरं? बोला की जवळाला. तुम्ही सांगितलं तयारी कोणत्या गोष्टीची? निश्चित गोष्टीची. निश्चित काय आहे? मरण आहे. मग मला सांगा तुम्ही काय तयारी केली तुमच्या मरणाची? म्हणजे असं मी म्हणत नाही कीर्तन झालं की वड्याकड निघावा, मोठं चराट हातात घ्यायचं, इकुलती एक बाबळ बघायची, त्याला मरण माहित नाही. बाबा पाठात म्हणायचे बुवा गाथा ज्ञानेश्वरी वाचून आषाढी कार्तिकीची वारी करून 13 कोटी नाम जप करून बसलाय त्याला म्हणा मरणाची तयारी. महाराज अशी तयारी केल्यावर महाराज म्हणले तयारी केल्यावरच पुढची क्रांती घडते. महाराज काय क्रांती हो? महाराज म्हणले ऐका, जीव जन्माला येतो 3 गोष्टीनं. पहिला जीव जन्माला येतो त्याच्या कर्मानं. केले कर्म झाले, कर्माने जसं कर्म घडलं तसंच भोगायला येतं. सोपं करू. त्यामुळे आमचे बाबा पाठात म्हणायचे बुवा शहाण्या माणसानं पाय टाकत असताना जरा आवाजीने टाकीत जात जा. का? म्हणले आज जो पाऊल टाकलाय तो उद्या भोगायचा ध्यानात ठेवा. कुणी असो, आमदार असो, खासदार असो, महाराज असो, पत्राज असो, कुणी असो, निदान रानात गेलो बाण कोरतानी तरी ध्यानात ठेवा बुवा उद्या भोगायला येणार आहे. शहाण्या माणसानं भोग कुणाला चुकला नाही ध्यानात ठेवा. कर्मे राम
वनवासा गेला. कुणी जरी असला तरी कर्म चुकत नाही. देवाला नाही, देवाच्या बापाला नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी परियेसी गव्हारा सादर. कर्म चुकत नाही. का बरं? सोपं करू कळेल असं. अय पतंगराव हे इकडं, इकडे लय ठेप मस्ती बसली. बरं तुम्ही मला तिथूनच सांगा. मला सांगा बरं, आमराई माहिती का? आमराई तसं नाही का? मला सांगा, आमराई माहिती तुम्हाला? आमराईला काय लागत? चिक्कू. बरोबर आहे. आमराई म्हणजे आंब्याची बाग. मला सांगा, आंब्याला काय लागत? बोलो बोलो बोलो, सगळे सांगत. आंबे लागते. एक जणाने आंबा बघितला आणि खाऊ वाटलं त्याला. मला सांगा, आंबा बघितला कोणी? डोळे. बरं, डोळ्याने बघितला म्हणून भेटतो का? गेले पाहिजेत. गेले कोण? पाय. पाय गेले म्हणून तोडता आला पाहिजे. तोडला कोणी? हाताने तोडला म्हणून खाता येतोय का? खाल्ला पाहिजे. खाल्ला कोणी? सगळ्याच तोंडात बसतोय का? साठीवला पाहिजे. साठीवला कोणी? पोटाने बघितलाय कोणी? गेले कोण? तोडला कोणी? खाल्ला कोणी? साठवला कोणी? किती भारी चाललंय हे. पण तेवढ्यात आमराईचा मालक जागा झाला. म्हणला, राजा हापूस आंब्याची बाग लागली राव. म्या हापूस आंब्याची. आंबे बघाय पैसे घेतोय मी. आंबे बघाय तू तोडून खातो. राग आला. अशी काठी घेतली आणि धबधशी मारली. कुठं? तुम्ही तिथंच होता. बरं, म्हणतात पाठी तर हाणली पाठी. मला फक्त उत्तर द्या. बघितलेला कुणी? डोळ्याने. गेले. तोडला कोणी? खाल्ला कोणी? साठवला कोणी? मार कोणी खाल्ला? काय केलं त्या पाठीनं? तरी मार कोणी खाल्ला? जरा बारीक बोलू का? अशा समाजात लय पाठीत काही न करताच मार खाते. लय. खाल्ला तर खाऊ द्या. खाल्ल्यानंतर 5 मिनिटं झाली. 5 मिनिटांनी पाणी आलं बघा. कुठून? डोळ्यातून. का? पहिल्यांदा कुणी बघितल्याला. पाणी कुठून आलं? म्हणून याला कर्म म्हणा. जे ज्याने केलं त्याला भोगायला येत. म्हणून महाराज म्हणले, जीव जन्माला येतो का? त्याचं कर्म फेडायला. बरं महाराज, अजून दुसरं महाराज म्हणले, जीव जन्माला येतो त्याचं दुसरं कारण आहे. काय? वासना. जन्म घेण्याचे वाचनेचा संग, जन्म घेण्याचे वाचनेचा सोनाराने अंगठी घडवाय काढायची. अंगठीत हिरा जितका फिट बसतो तितकं प्रमाण फिट. असे गोड असलं बरं वाटतं. नाही तर आम्ही त्या दिवशी मी म्हणलं एक प्रमाण पुढं म्हणलं मागच्याला म्हणलं मागं म्हणा. त्याला म्हणलं एका जनार्दनी घडो त्याचा संग. मागचा काय म्हणला माहिती गुरुजी? एका जनार्दनी घोड त्याच्या संग. अरे म्हणलं तसं नस. एकाला म्हणलं जरा हरिपाठ तरी नीट बोल. म्हणलं हा मग म्हणतो ना. म्हणला काय म्हणतो? म्हणला सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबाला. म्हणलं असं असतं राजा काहीतरी म्हणायचं.
एकाने आरती म्हणली आवतावर पांडुरंग, अरे म्हणलं अवतार पांडुरंग, आवताव पांडुरंग ठेवल्यावर रूम न्याव कोण बसून? असं नसतं ना राजा. असं गोड म्हणा, आवाज सुद्धा तितकाच गोड. असं वाटतं हे आवाज असं ऐकलं ना, नाम गुम हो जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, हो नाम गुम हो जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, लेकिन आपकी आवाज आपकी पहचान है. तुमचा आवाज ही तुमची ओळख आहे. केले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जशी तसा जन्म घेतत असतो. कुणी असो, वासना आली का जन्म आलाच. वासना कशाला म्हणायचं? उलशीच असती पण भोगायला कारणीभूत ठरती. सोपं करू, दूध माहिती आहे तुमच्याकडे? विरजन म्हणतेत का मुरवान? आ तुम्हाला कळलं नाही काय की मुरवान वेगळं आणि इरजान वेगळं. तुम्ही घालितात का घरी? मग त्यांना सांगू द्या, जे घालितात त्यांना बोलू द्या. मुरवण का इरजन? ऐका, घरची घरी घातलं का विरजन म्हणायचं, आणि मागून आणून घातलं का म्हणायचं मुरवान. मागून आणून घातलं की मुरवान, आणि घरची घरी घातलं का इरजा. महिनाभर एका भांड्यात तुम्ही समजा विरजन घातलं, आणि महिन्यानी बायाने ती बघुलं धुवून ठेवलं, आणि दुसऱ्या दिवशी दूध वतलं, आपोआप त्याचं काय होतंय? दही. मला सांगा, तुम्ही भांड धुतलं होतं का नाही? धुतलं होतं, आणि तरी दुसऱ्या दिवशी कशाला दही झालं? महाराज, भांड्याला शिल्लक राहिली आम. आम ती आमीने धोका दिला. ही आम शिल्लक राहणं म्हणजे जन्मातली वासना शिल्लक राहणं. वासना शिल्लक राहिली का जन्म भेटलाच. म्हणजे कसं? ऐका, उलशी असते. गुरुजींनी सांगितलं, ऐका पोरो हो, संसार परमार्थ करायचा असेल तर जवानीत दोन गोष्टी सांभाळाव. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ करीत आघात पुरुषाशी. हा म्हणले बाई. पोरं म्हणले वा, आता नगतच. मधुकरीला गेले आणि महागारे आले. नदीला पुरा आला होता. माणसं धडाधडा यायची, पण बाईची जात कापरी असते, बेताडा. म्हणले पोरा, आम्हाला तिथवर घेऊन येतो का? एक जण होता, पाठात बी 2-3 लेकर निराळी असते बुद्धी. काही जेवढं सांगितले तेवढं ध्यानात ठेवीत, आणि काही शब्दशा नाही, अर्थशा जगत. एकाला बाई म्हणली, सुनबाई उठ, पापड्या घेऊन भाजीत बस. तीन पापड्या घेतल्या आणि हरभऱ्याच्या भाजीत बसली. याला म्हणा शब्दशा अर्थ. सासून काय सांगितलेलं? पापडी घे, भाजीत बस, म्हणजे हराव भाजीत बस. ती हरभऱ्याच्या भाजीत बसली. तसं गुरुजींनी सांगितलं होतं, पोरांनो बाईच्या जातीपासून सावध राहा. पण तेवढ्यात एक जण शिकलेला होता, तो म्हणलो गुरुजीने आज काय सांगितलंय? सावध राहा. तिकडं पुरी येऊन ती बाई मेली तरी चालून भात लावायचं नाही, चला आपला. दुसरा म्हणला तसं नाही र, गुरुजीने सांगितलं म्हणजे तसं नाही. वासना म्हणजे देहाचं घेऊ नका तुम्ही. अरे त्याचा आत्मा आणि आपला एकच आहे. मग अरे फक्त पुराच्या बाजूला नाही. तो म्हणला तपलं तू बघ, मी चाललो. जे आलत ते पुढं निघून गेला. यांनी मागच्याने धरलं हाताला आणि पुढं आणलं. जो पुढं आलता का तो गुकीत झाला. गुरुजी सांगितलं ह्याने ऐकलं, गुरुजी सांगितलं ह्याने ऐकलं, गुरुजी ह्याने ऐकलं. बरं आश्रम गुरुजी तो राम्या ह्याने आज केलं ह्याने तसं केलं, ह्याला गुरुजी म्हणले काय केलं त्याने? म्हणलं तुम्ही काय सांगितलेलं? स्त्री जातीला स्पर्श करा. आणि ह्यानी गावातून आल्यावर जरा जरा तिथं अर्ध मित्र बाय हे तो काय सांगत बोलाय बसलो, काय बोलत वाढून बोलायचं म्हणलं गड्याचा नाद नाही करायचा.
तुम्ही सांगितलं ऐकलं नाही यांनी. मग पुरा बाईच्या हाताला हे तो तुला जाऊन मी गुरुजी म्हणले ऐक 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 मी काय सांगितलं होतं, स्पर्श करायचा नाही. ऐक, त्याने तिथं स्पर्श केला आणि तिथं सोडला बी. त्याने ती बाई इकडे आणली नाही, पार पुलावर त्याने धरलेली तिथं सोडली. तू हात न लावता पार आश्रमात घेऊन आलास. सांगाय कोण आलं तर याला वासना म्हणा. अजून सोपं करू, उलशी जरी असली तर दुःखाला कारणीभूत ठरते. प्रवचन चालू असतं, एका महिलेनं म्हणावं बाबा मला एक शंका विचारायची. बाबा म्हणायचे प्रवचनातच विचारित जात जा. नाही म्हणले मी एकांतात विचारी. म्हणले नग नाही मला विचारायची. म्हणले उद्या 1 वाजता. 1 वाजली, बाबाने झोपडचं पार दार लावलेलं, आराम चालू आहे. उद्या 2-3 दिवस निघून गेले. म्हणजे अहो बाबा असं का? म्हणजे एक काम कर, उद्या तुझ्या शंकेचं उत्तर देतो. फक्त उत्तर उद्या देतो. आज एकच काम करायचं, प्रवचनाच्या आधी तुझी नाटी धुतली का माझ्या धोत्रा शेजारी वाळू घालीत. वासना सांगतोय मी. 4 वाजल्या प्रवचन चालू झालं. अख्खं गाव प्रवचनाला आलं, पण प्रवचन कुणीच ऐका ना. गुरुजी महाराज धोतर तिथे नाटी संन्यासी की याच्यात असलं वासना. उलशी जरी असली तरी धोका देते. गुरुजी म्हणले माय नुसती नाटी वाळू घातली तर इतकं तोंडात बोट गेले, तू शंका विचारित आली नाही धोतर पिवळं होईल. त्याला काय म्हणा वासना. वासनेनं जन्म भेटतो. थोडं जरी असलं तरी. अजून सोपं करू, बाबा दृष्टांत सांगायचे. गुरुजीने सांगितलं रामराव. काय गुरुजी? शेवटची घटी काय माझं एवढं शब्द आहे. काय गुरुजी? कुछ भी करना लेकिन बिल्ली मत पालना. गुरुजी अहो शेवटची घटी काय? अहो नीट आठवा देवाचं नाव घ्या. असलं काय सांगता? गुरुजी म्हणले राम्या नीट ऐक, काही करायचं पण बिल्ली मत पालना. चालतंय गुरुजी. गुरुजी निजधामाला गेले. आश्रमात राहू लागला. आश्रमात राहताना साधना करत असताना साधू पशी काय, साधू कोणाला म्हणत जात जाऊ. या महाराष्ट्राचे प्रतिशुक म्हणून ज्यांना ओळखले जायचं डोंगरेजी बाबा एक वाक्य म्हणायचे बुवा साधू त्याला म्हणे जात जाऊ कोणाला, जिसके ऊपर किसी का छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं और जिसका दुनिया से कोई नाता नहीं, त्याला साधू म्हणायचं. काय होतं त्याच्यापाशी? झोपडीत राहायचं. कौपीन एक लंगूट. साधण्याला बसला आणि वाळू घातली का उंदर येऊन ती लंगुटी कुरताडायची. जगणं थोडे आलं काय करा. उंदर लय त्रास देते. जरा बारीक बोलू गुरुजी, सध्या उंदरच लय त्रास देते बघा. लय त्रास, लय उंदराचा सुळसुळाट वाढलाय. शहाण्या माणसाला महाराज लोकाला तर जगणं हरामीचं करून ठेवलंय उंदरांनी. उलस बोललं तरी क्लिपा काढू काढू पाठी देत. उंदर लय त्रास देते. कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं दक्षिणा देऊन घरी जा. काय सांगावं बरं आहे का? उंदराव काय झाले मग औषध एकच, मांजर पाळायचं. मांजर पाळलं. उंदराने मांजराने 4 दिवसात उंदर खाल्ली. मांजर रॉड व्हायला लागला. आता काय करावं? मग मधुकरीला गेलं का गावात दूध मागायचं आणि लोक नव काही देतात. नव पुन्हा आपल्याला विचारित नाही. तुम्ही फक्त करून बघा, आम्ही आहेत महाग. आणि मग कळायला लागलो आपल्याला कळतं ही महागच आहे. आपल्या मागे नाही, महागच. दूध दिलं पण कवर द्यायला लोक कटाळायला. अरे म्हणले आपण लेकराला खाऊ घाली ना तर ही मांजराला पाहिजे ते नाही द्यायचं त्याला. मांजर फार मरायला लागलं. कर्मकांड जुनं होतं. माणसं म्हणायची जर आपल्या हाताने मांजर मेलं तर काशीला जावं लागायचं. कसं? उलताना हातात घेऊन उलताना इस्तू ठेवायचा आणि काशीपोत इजू द्यायचा नाही, तसं जायचं. मांजर मेल्यावर आता माणसं मेल्यावर हिथून गंथळीला गुन्हे जायना काशी. काय करावं आता? मग गाव म्हणलं ऐका तुम्हाला मधुकरी लागती हो का, ही गाय आहे गाय. एक काम करा, ही गाय तुम्ही सांभाळा. तुम्हाला दूध होईन आणि मांजराला दूध होईन. गाय सांभाळा. गाय घेतली, गाय सांभाळाय. पण गाय सांभाळावं तर साधना राहिली. साधना करावं तर गाय मारायला लागली. आता काय करावं? मांजर तरी पाप जरा बरं होतं, पण गाय मेलं होतं ब्रह्महत्या. काय करावं आता? मग गुराक्याकडे दिली. गुराकी लय चॅप्टर गुरुची. जवळ गाय दूध देत होती तवर त्यांनी सांभाळली.
अर्ध दूध तिकडच काढायचा. सांभाळली तू गाय आटून गेली, म्हणलं ही तुमची गाय तुम्हाला. आता काय करावं, पुन्हा गाव गोळा झालं. म्हणलं बाबा तुमची लई ताण चालू आहे, बरं तुम्ही एक काम करा, गाय सांभाळावं का साधना करावं का त्या मांजराचा बघावं का तुमचं जगावं, एक काम करा. लईत पळापळ व्हायला लागली, गावाचं जमाना तुमचं सुधारणा. एक काम करा, आपल्या गावातली ती शांताबाईनं एक काम करा, तिच्या कपाळाला बुकाय, तिच्या कपाळाला कुकू लागण, तुमचं भागन. कळत आहे ना बोलणं. ती गाय बी सांभाळीन, तुमची साधना चालू होईल. बघता काय माझ्याकडे लग्न झालं आणि काय ऐकता अजून लेकरं खेळवीत बसला, काय आता साधू राहता. कशामुळं झालं, गुरुजी सांगितलं होतं बिल्लीमत पाळणा, मांजर पाळल्याची वासना धरली, साधूचा सांसारिक झाला. वासना थोडी जरी असली तरी जन्म घ्यावा लागतो. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी, हो तरी तपोबळी जन्म धरी. वासनेचा संग अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. पण महाराज म्हणले वासना. आणि तिसरं कारण पाप पुण्य. माणूस जन्माला येतो पाप पुण्य, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. मग महाराज एवढं तुम्ही आज सांगितलं का, म्हणले जीवाचा जन्म 3 कारणाने कर्म फेडाय. बरं महाराज अजून, महाराज म्हणले दुसरं वासना फेड म्हणून, आणि तिसरं पाप पुण्य म्हणून. मग महाराज ही ओळ तुम्ही का सांगितली, म्हणले ज्यांचा समाधी सोहळा आहे त्यांनी क्रांती केली. काय क्रांती केली, जन्म ज्या कारणाने भेटतो ती कारणच संपून टाकली. कर्माने जसा जन्म भेटतो यांनी कर्म ठेवलंच नाही. मग कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म हा टाळी वाजवा बसलेले 20 शिल्लक आहे. जोरा जोरा हा हा हा. आपलं कर्म सुद्धा टाळी वाजवून भाजून काढा. साधूच्या दारात आहेत म्हणून दररोज नाही हो, 3 दिवस शिल्लक आहेत म्हणून जोरात एक साथ. वा वा टाळकरी हाला हाला. झाला नारायण,
दुसरी कारण वासना. महाराज म्हणले वासना सुद्धा शिल्लक नाही, प्रमाण सांगून पुढे चलतो. तो का म्हणे घडी घडीने साधावी. तू का म्हणे अवघी आवरिली वासना, आवरिली वासना. आता नारायण, आता नारायण काकड्यात सांगा वासना शिल्लक नाही. आणि तिसरं कारण पाप पुण्य. महाराज म्हणले साधूच्या जीवाला पाप पुण्य नाही, शंका एकच आहे, तेवढी सांगून धावतं पुढे चलू. महाराज काय शंका आहे, जन्माला आला का पाप पुण्य होतच असतं. साधू काय आणि देव काय, कर्म झालं का त्याचं पाप पुण्य येतच असतं. मग महाराज साधूच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही म्हणजे यांचं पाप पुण्य जातं कुठं, एवढं धावतं सांगू ऐका. ओ गावकरी, झोपलेले जागे व्हा, जागे झालेले नीट बसा, आणि नीट बसलेले चांगलं ऐका. काय यांचं पाप पुण्य जातं कुठं, ऐका ऐका ऐका. कुठं जातं, कुठं जातं आपलं काय माहिती. तसं नाही ऐका. साधूचं पाप पुण्य असतं, पण साधूचं पाप या वाटाला थांबतं आणि साधूचं पुण्य या वाटाला थांबतं. पाप कुठल्या वाटाला थांबतं, साधू गेल्यानंतर त्या साधूची गादी जो माणूस चालवतो, गादी चालवत असताना जो त्या साधूला जी वास करतोय, गादी वाट चालतोय, त्या वाटाला जो नाव ठेवतो का, ते पाप त्याच्या बोकांडी बसतो. त्याच्यामुळं साधूच्या दारात आल्यावर कुणाला नाव ठेवीत जाऊ नये, कुणाची निंदा करीत जाऊ नये. बोलता आलं तर गोड बोलावं माणसाने, लय नाव ठेवू नये. आणि मग महाराज पुण्य, महाराज म्हणले जो त्या साधूची वाट दाखवली त्या वाटावर चालतो, त्या वाटात जो चालतो त्याला ते पुण्य प्राप्त होतं. आणि मग महाराज उगाच नाही, घरात काय काम चांगलं झालं तर लोक म्हणतात रामराव काय तुझी कर्तबगारी, तुझ्यामुळे एवढं झालं. रामराव जर शहाणा असला ते म्हणतो आपलं काय नाही, मग आमच्या आईबापाची ती पुण्य तिथं थांबत असते. तसं साधू गेल्यानंतर त्यांचं पाप पुण्य त्या वाटाला असतं. इथं कुणाची निंदा करू नका, पाप घरी घेऊन जात. आणि त्या वाटेवर चाललं का पुण्य आपल्याला लाभती. म्हणजे अशा महात्म्यांचा उत्सव करावा, आणि त्या उत्सवाला काय बाई देणगी दिली का पुण्य त्यांचं आपल्याला लागत. निदान काहीतरी हे उत्सव चालू 9 वाजले, चला कीर्तन चालू करायचे बरोबर म्हणले. मग अरे अजून लाईटच आहे ना, मग चला बरं आपण जाऊन आधी लाईट चालू करू असं म्हणलं का पुण्य लागलं त्याला. पण लाईट चालू केल्यावर जरा आकड्या मोटर हानीत असं कसं पुण्य लागन बरं त्याला, नाही लागायचं. का वाट चाललो पुण्याला. मी नाही तुकोबरायचं प्रमाण देतो. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. किंवा झुंजारते एक विष्णुदास जगी, लागुने दी पाप पुण्य अंगा. पाप पुण्य लागत नाही. आणि मग महाराज ही तीनही कारण लागत नाही, म्हणून त्यांनी काय क्रांती केली बरं. महाराज म्हणले त्यांनी एक क्रांती केली. इथं आल्यानंतर आपल्याला मरावं लागतं, पण यांनी वासना कर्म आणि हे पाप पुण्य संपून जन्म इतक्या स्थितीवर नेला. ती स्थिती कोणती, अभंगाचं पहिलं बीज भाजुनी
होतं वंजळभर साखर घ्यावा दत्ता महाराजाच्या तोंडात टाकावं, पण कारखानाच बंद आहेत, कुठली टाकावं? ऐका, महाराज म्हणले क्रांती केली काय, बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, जन्म संपून मरण सुद्धा शिल्लक नाही. महाराज मरण कसं नाही एवढी कारण सांगून 8 तास घेऊ. टाइम झाला ना वय का चलून द्यायचं? हा नाही ते ओव्हर टायमाचं बोला ना आधी, काय चलू द्या म्हणा, काय लागत त्याला, असं थोडीच असते ना. होय तुम्हाला माहिती रेग्युलर पगार रेग्युलर ड्युटी, ओव्हर टाइम वाढला की दुपटीने चलत असते, ध्यानात ठेवा. मला पैसे लय आवडतात पहिल्यापासून, सगळ्याला माहिती मला लय आवडतात. कस काय तुम्हाला लेकर आहेत बाळ आहेत, मला पैशाशी दुसरं कोणी लय आवडते, त्यामुळे पैसे लय आवडते. मी आमच्या गडावर मठावर जरी बसलो कुणाला जय हरी घालीत नाही. एखादं दर्शन घेऊन 10 रुपये ठेवले मग म्हणत असतो जय हरी. 10 रुपये ठेवले, 50 रुपये ठेवले मग म्हणायचं कुठून आलात, 100 रुपये ठेवले मग म्हणायचं चहा घ्यायचा का, 500 ठेवले मग म्हणायचं जेवण केलं का, 1000 रुपये ठेवले म्हणायचं मुकाम हितच करा. पैसे बघितले मला लय आवडते. तू म्हणता ना कुठलं पैसे द्यावं आता ह्याला, तसं काय नाही. मला मणी डोरलं मंगळसूत्र काही चल, 2-2 मणी दिलं तरी भागन बघ, फक्त काळ देऊ नका. ऐका महाराज, मरण कशाला म्हणायचं, मरण कसं काय गेलं ऐका. तुमच्याकडे माणसं मरत असते ना, हा आमच्याकडं मेल्यावर जाळीत येत, तुमच्याकडे जिथं तर नसेल ना मेल्यावर. मला सांगा माणूस मेला कधी ठरवता तुम्ही? हा माणूस मेला कधी ठरविता? हा मेलो म्हणते म्हणजे आमचीच कांडी आम्हाला लावली. गुरुजी आता मध्ये काय आता आषाढी झाली, आम्ही माऊलीच्या शेजारीच राहतो पंढरपुरात. कीर्तनकाराच्या हार आणाय गेलोत का, तिथे एक जडीबुटीवाली बसली होती. तिच्याकडे त्या वशीकरणाच्या कांड्या ही काय आल्या होत्या. ती म्हणली कांडी घ्यायची, या कांडीची विशेषता आहे, कांडी कोण्या माणसाला जरी लावली तरी ती माणूस इळभर आपल्याच माग हिंडत म्हणली. का? ती वशीकरणाची कांडी असते. म्हणलं आपल्याला काय माहिती बुवा. म्हणून मी हार घेतलं आणि घेता घेता तिच्या टुपलीतली कांडी घेतली आणि तिलाच लावली. बघता काय इळभर माय मागे हिंडत होती. याला म्हणायचं तिचीच कांडी तिथंच लावणं. तसं यांना म्हणलं कधी मरतं, ती म्हणतोय मेल्यावर, म्हणजे आमचीच कांडी आम्हाला लावायची. पण कधी मेलं हे कधी ठरविता तुम्ही? असा श्वास बंद झाला, नाडी बंद झाली, हृदयाचे ठोके बंद झाले, मग काका म्हणतात बाप्पा रामरावच्यात आता काय राम राहिला. म्हणजे देह हित ठेवणं, याच्यातील चेतन शक्ती निघून जाणं, याला काय म्हणायचं? मरण. आणि तुकोबऱ्या म्हणतात आता आम्हाला मरण राहिलं नाही का? म्हणले आम्ही इथं देहच ठेवला नाही, मन मरण नाही. वाचा गाथा निळोबरायने म्हणा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानवी देह घेऊन निज धाम गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलक सोयरा. जय देव जय देव. देह ठेवला नाही मन मरण नाही. अजून दुसरं कारण देऊ. माणसाला मरण कधी येतं? अय जावळाला मरण कधी येतं? लोक म्हणते ती का सांगून येतं का काय? नाही नाही तसं नाही. ऐकून घ्या, माहिती 10-5 मिनिटं जातेनच, पण सांगून येतं मरण. माणसाला कधी मरण सांगा येतं ऐका. तुम्ही कधी मरणार आहेत सांगू का? सांगू का? नाही नाही 7 दिवसात तवा तर कुणी मरत आहे. ओरिजिनल मरण सांगतो, सांगू का? काढा 100 मरण सांगायचं ना, ऐका तरी सांग. रोज सकाळी उठायचं, कानाला केस येतात बघा कायच्या इथं. कानाची केस का पांढरी झाली का शहाण्या माणसानं संसार करीत बसायचं नाही. एका तपात त्याला मरण येत. 12-13 वर्षात कानाची केस पांढरी झाली.
दशरथाची वरची नव्हती पांढरी झाली, हितला एकच पिकला होता. दुसऱ्या दिवशीच रामाच्या हवाली राज्य केलं तर त्यांनी. त्यांचं सांगतोय. मग तुम्हाला सांगितलं काय, हितला केस पांढरा झाला का पारमार्थाला लागायचं. मी नाही तुकोबरायचं प्रमाणे, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची घटिका जवळी आली. परत मरण 7 दिवसांनी सांगा येतं. कधी? रोज सकाळी उठायचं, कानात बोट घालायची, दुसऱ्याच्या नाही आपल्या. लोकांना लय सवय दुसऱ्याने बोट चिवडायची, तसं ना आपल्या ह्याच्यात घालायचं. कानात समुद्राच्या लाटासारखा आवाज येतो. ते आवाज यायचा बंद झाला का शहाण्या माणसानं ओळखायचं 7 दिवसांनी आपल्याला मरायचं. मरण आहे तिला की 5व्या दिवशी डबल सांगा येतं. कधी? रोज सकाळी उठायचं, ह्या बुहया बघायच्या. ह्या बुहया ज्या दिवशी दिसणार नाहीत त्या दिवशी ओळखायचं 5 दिवसांनी आपल्याला मारायचे. गुरुजी आपलं लय बरं चाललंय, पण हे आग्या माहोळ कुठंच दम खात नाही. हे आग्या माहोळ कस काय? आपण डोकी दाढी डोकी एवढीच करतो, ह्या जाती पार हितली केस कापून हितली हिथं का माहोळ बसत होईल. नवीन शब्द आलाय त्याला, आयब्रो. अरे वा, आयब्रो देवान दिलेत म्हण काय तास आहे दिलेत होईल. द्यायला काहीतरी असेल ना त्याचं काम. कशासाठी दिलेत? ही मरण ओळखाय दिलेत. हितली केस ज्या दिवशी दिसणार नाहीत त्या दिवशी 5 दिवसांनी मरायचं. मग हितले कापीत जाऊ नाही माणसाने. तुमचं कसं व्हाय ना आपलं सांगायचं काम आहे. कशाला दिलेत? हे मरण ओळखाय. 3ऱ्या दिवशी मरण सांगा येतो. रोज सकाळी उठायचं आणि बुबळावर 2 बोटं ठेवायची, डोळं झाकून बुबळं आतल्या आत फिरवायची. चक्राकार वृत्ती होती. आपल्या भाषेत अंधारे आल्याने होत. अंधारे यायचं बंद झालं का शहाण्या माणसानं ओळखायचं 3 दिवसांनी आपल्याला मरायचे. आणि रोज मरण पाहिजे सांगायला येतं. कधी? रोज सकाळी उठायचं, नाकाचा शेंडा बघायचा. ज्या दिवशी दिसणार नाही ज्ञानोबा म्हणले त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. आता बघू नका, उद्या बघा. आज नको, उद्यापासून ही मरण ओळखायचं सांगितलं. आता मला सांगा मरण कधी येतं? तर हे लयच वर्ण चाललंय सोबत करून. लग्न तर होत असते ना. आता का कावा लग्न होते पितृपाठात. मग मध्ये 2-3 लग्न झाली पितृपाठात. तुम्ही समजा बस्ता बांधाय गेले, भांडी कुंडी घ्यायला गेले, डबे तर घेत असते ना. मग तुम्ही भांड्याच्या दुकानदाराकडे गेल्यावर दुकानदार डब्याचे पैसे येतो का झाकणाचे? बोला की. अय डबे हो, ते आपलं माणसा हो, डब्याचे पैसे का झाकणाचे? बोला की. डब्याचे. दुकानदार काय करतय? डब्यावर झाकण फ्री देतय. तसं देवानी जन्मरूपी डब्यावर मृत्यूरूपी झाकण फ्री दिलंय. मग मला सांगा, जन्मरूपी डब्यावर जर मृत्यूरूपी झाकण फ्री असेल तर महाराज मला सांगा, हे झाकण मृत्यूचं कधी? डबा असन तर जन्मच नाही, मरण आहे का? सोपं करू, लय ताण घेऊ नका. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, किती भाजी खमंग केली तरी टिकायचीच नाही, इटून जायची. काही केलं तरी तेवढंच. शेजारणीकडे गेलं, द्या दूध. ती म्हणे शेजार धर्म का आमच्याच वाट्याला आलाय का? सगळं करायचं आमच्याकडे दुधाला यायचं, कशाला यायचं पण दुधाला यायचं नाही. हो पा अजून म्हणजे झाले रागाला म्हणली नाही ती बोलली. हा आताच म्हणली लाडकी बहीण योजनेत बसली मी, मला काय कमी का म्हणली? हा स्वतः हप्ता येईन माझा म्हणली, आत्ता हप्ता येईन, मी काय कमी काय? रुसून बसली. पडलं काय कोणाचं? हा 3 महिन्याचं पडलं. 500 द्या बरं मला. ऐका, रुसून बसली. नवरा बाहेरून आला, म्हणे काय झालं? शेजारी नाही ती बोलली. कशामुळं बोलली? दुधामुळं बोलली. तुला बोल उद्याच, मै सांगतो उद्याच. दुधामुळं आपल्या उद्याच आणतो. तो बाजारला गेला आणि महागारी आला तर दारात सगळी गाडगीच गाडगी. म्हणला कुंभार का मुक्कामाला आला काय रे आपल्या घरी आज? म्हणली नाही तसं काय. मग हे कशाला? म्हणली मी आणल्यात. कशाला? म्हणली ही मोठा डेरा दुधाला. म्हणली ही बार काय का? ही म्हणली दह्याला. ही त्याच्यावर बार का? ही म्हणली ताकाला. म्हणली ही म्हणली लोण्याला. हो म्हणली ही तुपाला. आणि म्हणली ती गाडग बाप जीव घालायला आणलंय ती कशाला आणलंय? म्हणली तुम्हाला माहित नाही का, माझी बहीण आपल्याच गावात खालच्या आळीला दिली. म्हणली मग आठवड्याला कधी तिला दही ताक द्यायचं त्याला आणली. गावाला द्यायचं पण दिल द्यायचं ना, अजिबात द्यायचं. हो म्हणली माझी रक्ताची माझी सख्खी ना.
मग 500 तेल देऊ ना तेवढ्या तुला सांगितलं नाही एकदा द्यायचं मला अजिबात देत हो म्हणली कुठं रोज आठवडे एवढं एकदा सांगितलं का देत म्हणजे तिच्या लग्नात मला मुदी केली नव्हती अजिबात द्यायचं नाही कुठं रोज आठवड्यात हो का एवढं द्यायचं या द्यायचं ना मला द्यायचं आपण येऊ तुला सांगितलं आणि एकदा काय सांगितलं द्यायचं ना मला तेवढीच बोलते काय झालं या रागांची भांडणं पार इतकी हाणल्यावर शेजारची काकू होती पळतच आली आली अशी रामरावच्या कानात खंदशी हाणली आणि मग रामराव म्हणला काकू का हाणलं आणि मग काकू म्हणली तो तिला कोण हाणलं म्हणली हो का ह्यो दुधाला ह्यो डेर त्याचा नको सांगू हाणलं का म्हण सांग म्हणली हो का ही बाप जीव घालायला आणलो गाडगो तुझ्या बहिणीला आठवड्याला ताकून दही द्यायचं म्हणलं म्हणून मी हाणलो आणि म्हणलं काकू तुम्ही कोण हाणलो आणि मग काकू म्हणल्या तुझ्या म्हशीने माझा एक वाफा घासाचा खाल्ला म्हणून हाणलो आणि तो म्हणला कुठं आहे म्हैस कळतं ना कीर्तन कुठं आहे म्हैस आणि म्हैसच नाही म्हणजे हक डेऱ्यात कुठलं दूध दूधच नाही तर दही नाही दहीच नाही तर ताक नाही ताकच नाही तर लोणी नाही लोणीच नाही तर तूप नाही आणि हे नाही तर मग बहिणीला काय द्यायचंय म्हैसच नाही कशाला एवढी भांडणं झाली भांडणाला किंमत कधी बोला बोला म्हैस असल्यावर जरा विचार करा ही झालेली ठोकाठोकी असलेल्या म्हशीची का नसलेल्या बोला 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 नसलेल्या आता उलट एक विचार करता का नसलेली म्हैस जर इतकी ठोकाठोकी करीत असन असलेली म्हैस काय करेल कळतं कीर्तन किंमत कधी म्हैस असली तसं मृत्यूला किंमत कधी जन्म असेल सोपं करू अजून कळत नसलं तर ताण घेऊ नका दोघच घरी होते दोघं तर कळत येत ना मसडन हलगाट नाही दोघच तो म्हणलं हो ती म्हणले आपलं पोरग डॉक्टर करायचे का नाही नाही तू रोग आलेत म्हणजे जुनं रोग चांगलं होतं चिकनगुनिया गचकारून गदगा आले की खाजवायचं आता नाही नाही ते रोग आलेत बीपी शुगर दमा अस्थमा लोक पोहे खाते चमच्या त्या तोंडात मेलो का म्हणले अटॅक आला त्यांना अटॅक नाही तू रोग आले मध्ये मध्ये नवा रोग आलता तो कोरोना कोण कुठे कळत नव्हतं त्याच्या पुन्हा आलता तो मंकी पॉक्स काय निराळच रोग आहे जुनं डॉक्टर बी चांगलं होतं नाडी बघूनच सांगायचे हिमोग्लोबिन किती कमी आता डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणतो या बसा उठा झोपा घ्या श्वास घेतला सोडा म्हणले सोडला काढा डोळे मोठे काढा जीभ बाहेर लावली बॅटरी फा उलतो फा पालतो लावला टेटोस्कोप ओटा बसा काय होते आता पण काय कबड्डी खेळत होता नवा ते रोग आहे एकच डॉक्टर बघितला गुरुजी मी एकच आला की विचारित काय नाही डायरेक्ट ट्रीटमेंट करतो एकच जनावराचा त्याने विचारलं दत्ता महाराज कोणाला काल काय खाल्लेलं पोट जरा जमर आज कधीच येणार ज्याला वाटतं डॉक्टर लय तांदे उद्या डॉक्टर बदलायचा थेट जनावराचा लय डॉक्टर एक जण तर गेलं म्हणलं डॉक्टर ऐका डॉक्टर म्हणा ओट झोप झोप आम्हाला डॉक्टर ऐक कशात आहे झोप डॉक्टर झोप आणि टेटोस्कोप आणि चिकन केली काय डॉक्टर आहे कशात आहे काय आण चालायला ह्या तेवढ्यात अहो डॉक्टर कशात आहे काय आण ते इंजेक्शन भरलो पार त्याला देणार आणि तेवढे डॉक्टर म्हणले काय होतंय सांगा म्हणला कशाचं काय होतंय म्हणले मग कशाला आला काय ना म्हणला पोराचं लग्न ठरलंय पत्रिका द्यायला आलो पार मारायचं केलं त्याला इतकं डॉक्टर किती वाईट म्हणला परिस्थिती आपलं पोरग डॉक्टर करू म्हणजे बास दुसऱ्याची दात भरायची तो म्हणला हे आपलं पोरग वकील करायचे का म्हणले शेजाऱ्या बरोबर आपली 5 पिढ्याची भांडणं आहेत दरच बारचीला वकील बघायचा आणि कोर्टात केस देऊस तर पोरगच वकील करू म्हणजे भांडायला दोघांची भांडणं लागली हे पोरग डॉक्टर ना म्हणजे वकील नाम डाक नाम वाक डाक 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 अजून म्हणलं डोकाचं पार भांडण दोघांनी केस पार कोर्टात गेली सर्वोच्च न्यायालयात आईचा वकील म्हणतो हे पोरग डॉक्टर बापाकडचं म्हणत नाही पोरग वकील ना म्हणजे डाक नाम वाक नाम डाक 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 वाक डाक अजून मला काय लावलं डॉक्टर वकील न्यायाधीश साहेबांना बाटली घेतली घटाघटा पिली बिस्लेरीची न्याय राखून ठेवला दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं न्यायाधीश साहेबांनी आवाज दिला क्वार्टर क्वार्टर नाही ते आपलं ऑर्डर ऑर्डर कोर्टाची कारवाई चालू करा असं म्हटल्याबरोबर दोन्ही ती वकील आले
आईकडचा वकील म्हणला नाही पोरग डॉक्टर कर बापकडे नाही पोरग वकील ना मग डॉक्टर वाक डॉक्टर वाक डॉक वाक डॉक वाक हो बाजूला खाला डॉक्टर वकील हो बाजू नाही दिवशी आपण बाजूला काढली म्हणजे एक काम करा डॉक्टर वकील सोडण्यापेक्षा ते पोरग कोर्टात हजर करा त्या पोराला ठरवा त्याला काय व्हायचंय त्याला काय व्हायचं त्याला विचारा लवकरात लवकर पोरग कोर्टात हजर करा असं म्हटल्यावर सगळी चिडचूप झाली आई बाप पुढे आली आणि म्हणली नाही पोरग अजून व्हायचंय पोरग अजून जागेत ना तुम्ही मला आता अजून उलट गणित करा ही भांडणं झाली असलेल्या पोराची का नसलेल्या बोला 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 मग मला सांगा नसलेल्या पोराची भांडणं जर कोर्टापर्यंत जाते असलेल्याची कुठं जाते मला सांगा हे सगळं सोडा पण या भांडणाला किंमत कधी पोरग असल तर तसं महाराज म्हणले मरणाला किंमत तेव्हाच जन्म असल तर आम्ही आमचा जन्मच ठेवला नाही म्हणून बीज भाजून केली लाटी आम्हा जन्म मरणाला आम्हा जन्म बीज भाजून केली लाटी आम्हा जन्म मरणाला आम्हा जन्म मरणाला आम्हा जन्म मरणाला 11 वाजले टोल झाला 5 मिनिटं जास्त झाली आता मग महाराज त्यांनी जन्म संपून टाकला जन्माबरोबर मरण संपलं महाराज आमचं संपवायचं आम्ही काय करावं पुढचा भाव आता पुढं कधी पाहू मग महाराज असं करा आम्ही काय करावं महाराज म्हणले तुम्ही वाट चाला त्याच वाटेवर चाला पण चालत असताना एवढा टाहो घ्या काय मग महाराजांनी सांगितलं सर्वांनी एकदा हात वरती करा 2-2 हात देवानी ज्यांना 2 दिले त्यांनी 2 हात वरी करा एक दिला असला तर एक 2 दिलं 2 करा कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे सगळे दिसत देवाला दिसत असं ना मायापेक्षा जास्त असे हात वरी करा ए पोर हो ए मंदिरातले ए पिवळा शर हात वरी करा हात वरी करा अशी एक साथ जे हात वरी करणार नाही त्याच्या बगलात मांजऱ्या उठत्यान बघा महिनाभर हात वरी करावं लागेल पुन्हा असं एक थाट हात वरी करायचं एक साथ केलं का टाळ नाही पकवाज नाही फक्त टाळी वाजली पाहिजे मी म्हणाल तवा पुढाऱ्याची नाही भाषणाची नाही कीर्तनाची वाजली पाहिजे इतकी जोरात वाजली पाहिजे की झोपल्याला पळत आलं पाहिजे काय चाललंय गावात बघायला एक साथ केले वरती थाट दिसू दे असे एक साथ मग बरं चाललंय का सोयाबीन बिबीन झाली का म्हणतात बरं गाडी आता आम्हाला ताटी लावून तू तिकडे विचारायला असो एक साथ तसं नाही एक टाळी वाजली पाहिजे जोरात एक जोरात लावा ताकद ढोबा रखुमाए ढोबा रखुमाए